महाराष्ट्र. येस गाईस, महाराष्ट्र इज अ पार्ट ऑफ गोंडवाना लँड. जिओग्राफी स्टडी केला असेल तुम्ही. आणि तरी सुद्धा गोंडवाना लँड किंवा हा जो पेनिन्सुलर प्लेट्यू हा मायनिंग रिसोर्सेसने फार रिच आहे, एनरिच्ड आहे. तरी सुद्धा मग हा का मायनिंग प्रोडक्शन आपल्याकडे का जास्त नाही आहे, हाच आजच्या क्वेश्चनचा डिस्कशनचा पॉइंट. यूपीएससी आणि एमपीएससी मध्ये हा क्वेश्चन विचारले जायचे 100% चान्स आहेत. मग आज आपण डिस्कशन मध्ये हेच बघणार आहोत, काय काय रिझन्स आहेत, का असं होईल की महाराष्ट्राचा मायनिंग जीडीपी हा बाकी स्टेटच्या कंपॅरिझन मध्ये कमी आहे. बघा मग क्वेश्चन काय. सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज, असेच काहीतरी इम्पॉर्टंट क्रिटिकल डिस्कशन डेली बघण्यासाठी. ओके, सो क्वेश्चन आहे, डिस्पाइट महाराष्ट्र being one of the states of Gondwana land, its mining industry contribute much less to its GDP in percentage. Discuss. बघा क्वेश्चन आहे फॉर 10 मार्क्स, म्हणजे 150 वर्ड्स मध्ये लिहायचं आहे आपल्याला. सो 150 एक 15-20 वर्ड्स आपला इंट्रोडक्शन असेल, कन्क्लुजन असेल आणि बाकी बॉडीचा पार्ट असेल आपला 100 वर्ड्स ऑलमोस्ट. पण या क्वेश्चन मध्ये आपल्याला रीड करताच कळायला पाहिजे, इथे मॅप पाहिजे. तो मॅप आपण इथे ड्रॉ करणार. ठीक आहे, विदर्भाचा एक पार्ट असेल आणि पार्टली साऊथ कोकणचा जो पार्ट आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग आपला, तिथे काय असणार, तिथे सुद्धा आपण एक मॅप ड्रॉ करणार, ज्याच्यामुळे इव्हॅल्युएटरला क्लिअर आयडिया असेल की तुम्हाला माहिती मायनिंग कुठे कुठे महाराष्ट्रामध्ये सापडते. मग आता इंट्रोडक्शन काय, डिमांड बघा क्लिअर आहे, मागणी काय क्लिअर सांगतोय की तुम्ही रिझन सांगा की महाराष्ट्र का मायनिंग जीडीपी कमी आहे महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे, सो मग रिझन तुम्हाला इथे डायव्हर्सिफाईड वेने सांगायचे, जेवढे पॉईंट जास्त असतील तेवढं जास्त एफिशियंट हा आन्सर वाटेल. ओके, सो मग बघा इंट्रोडक्शन काय करायचं. इंट्रोडक्शन आता तुम्हाला मी इथे काही फिगर्स आणि इथे काही एक्झाम्पल, जे सगळे ऑस्ट्रेलियाचा जीडीपी बघा 10% आहे मायनिंगचा, साऊथ आफ्रिकाचा 8% आहे, इंडियाचा सुद्धा जीडीपी ओव्हरऑल कमीच आहे 2 to 2.5% ऑफ जीडीपी. पण झारखंड, छत्तीसगड जर का बघितलं तुम्ही, ओडिशा, तर यांचा मायनिंग जीडीपी 40-50% ऑफ देअर जीडीपी आहे. इट मीन्स की त्यांचं मेजर इकॉनॉमी जी मायनिंग बेसिसवर चालते. दॅट सिम्पली रिफ्लेक्ट की त्यांनी मायनिंगचा पोटेन्शियल जो आहे तो एक्सटेन्सिव्हली यूज केला आहे. बट मग वाय महाराष्ट्र कॅन नॉट, राईट. मग आता हाच रिझन्स आहे, हेच पॉइंट्स आहेत जे आपण इथे डिस्कस करणार आहोत मेन्स मध्ये. बघा जेवढे डायव्हर्स पॉइंट्स असतील तेवढं जास्त इफिशियंट असेल. मग पहिला पॉइंट जसा की जिओलॉजिकल रेस्ट्रिक्शन्स, राईट. सी इथे भूगर्भिक अडचणी इन सेन्स की महाराष्ट्रामध्ये एक तर पहिला लिमिटेड रिसोर्स बेस आहे. दो वी आर द पार्ट ऑफ गोंडवाना लँड, पेनिन्सुलर इंडिया, बट रिसोर्स बेस एवढा जास्त नाहीये जेवढा झारखंड किंवा ओडिशा किंवा छत्तीसगडमध्ये. तिथे एक्सटेन्सिव्ह रिसोर्स रिचनेस आहे आणि म्हणून हा पार्ट तिथे रिच आहे. मग आपल्याकडे अजून पण फक्त रिसोर्सेसच कमी आहेत का, नाही, पण जे आहेत ते आपण एक्सप्लोर करतोय का, दॅट इज इवन नॉट पॉसिबल. सो मेनी ऑफ आर रिसोर्सेस, ऑलमोस्ट 30-40-50% ऑलमोस्ट, दे आर स्टील अनटॅप, दे आर अनयुटिलाइज. सो मग तो एक पॉइंट आहे जो रिफ्लेक्ट करतोय लिमिटेशन. सेकंड, इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेशन्स. ठीक आहे, की आपण जे इन्फ्रास्ट्रक्चर बनवलेत, पोर्टचे असतील, रोडचे असतील, नेटवर्क्स असतील, मग तिथे ते प्रॉपर कनेक्टिव्हिटी नाही, ज्याच्यामुळे आपण त्याचं मार्केट ऍक्सेस करू शकतो. जसं की विदर्भ, मग विदर्भासाठी जर का तिथून जे आपण कोल प्रोड्यूस करतोय किंवा मॅग्नीज प्रोड्युशन करतोय, बॉक्साईट करतोय, याचं एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला प्रॉपर कनेक्टिव्हिटी नाही. आता समृद्धी तर बनतोय, दॅट इज फाईन विथ, पण मग तो तेवढा नाहीये, त्याच्यामुळे मग एक्सप्लोरेशन फार इनफ झालेलं नाहीये. ठीक आहे, त्याच्यानंतर डायव्हर्सिफाईड इकॉनॉमी. महाराष्ट्र इंडियाच्या जीडीपी मध्ये 15% जीडीपी कॉन्ट्रीब्युट करतोय, सगळ्यात हायएस्ट. मग आपली इकॉनॉमी ही फार डायव्हर्स आहे. सर्व्हिस बेस्ड कंट्रीब्युशन आपल्याकडे सर्व्हिस सेक्टर इंडस्ट्रीचा 59% कंट्रीब्युशन आहे, 17% मॅन्युफॅक्चरिंगचा कंट्रीब्युशन आहे. पण मग मायनिंगचा कंट्रीब्युशन एवढा आपला होत नाही, 2 ते 3%. द रिझन बिंग, कारण मग ही इकॉनॉमी एवढी स्ट्रॉंग आहे की त्या इकॉनॉमीकडे आपण कधी फोकस म्हणून बघितलेलंच नाही. आर यू गेटिंग दिस थिंग? ठीक आहे, तो एक कन्सर्न आहेच. मग रेग्युलेटरी आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हर्डल्स आहे. मग सेंट्रल गव्हर्नमेंटचे रूल्स असतील मायनिंगचे किंवा स्टेट गव्हर्नमेंटचे मायनिंगचे रूल्स आहेत. मग त्याच्यामुळे काय होतंय की मायनिंग आपण कधी मग फार जास्त फोकस म्हणून बघितलंच नाही. त्याच्यामुळे नियमाधारित जे अडचणी आहेत, लॉ बेस्ड अडचणी आहेत किंवा रूल बेस्ड अडचणी, त्या तिथे तेवढ्याच तशा पर्सिस्टंट राहिल्यात. त्याच्यानंतर बघा एन्व्हायरमेंटल कन्सर्न्स. बिलकुल, विदर्भा फॉरेस्ट आहे, सह्याद्री रिच आणि डेन्स फॉरेस्ट आहे. जर मग मायनिंग करायची म्हटल्यावर तिथे डिफॉरेस्टेशन करावं लागेल. मग कस्तुरी रंगन कमिटी असेल किंवा मग गाडगीळ कमिटी यांनी सांगितलं की वेस्टर्न घाटला
तुम्ही है ना, तुम्ही 100% इको सेन्सिटिव्ह झोन डिक्लेअर करा, एरिया डिक्लेअर करा. मग अशा केसमध्ये आपल्याला मायनिंग करणं पॉसिबल नाही होणार तिकडे, राईट. पण हा सुद्धा एक कन्सर्न आहे की ज्याच्यामुळे आपण मायनिंगचं पोटेन्शियल फुल्ली एक्सप्लोर केलेला नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर सोशल कन्स्ट्रेंट आणि रिस्ट्रेंट्स, मग तिथे जे ट्रायबल्स आहेत आपले किंवा तिथल्या नेटिव्ह ट्रायब्स आहे, कम्युनिटीज आहे त्यांचं, किंवा रिहॅबिलिटेशन आहे ना. मग क्राईम आणि क्रिमिनल ऍक्टिव्हिटी सुद्धा वाढतात. चंद्रपूरमध्ये तुम्ही बघितलं असेल, चंद्रपूरमध्ये कोलचं मायनिंग आहे, तिथे क्राईम ऍक्टिव्हिटीज पण होत आहे आणि सोबत कोल थर्मल पॉवर प्लांट म्हणजे पोल्युशन पण जास्त होतं, राईट. सो मग तो मेजर कन्सर्न आहे. त्याच्यामुळे आपण काय करतोय की त्याच्यापासून थोडासा रिफ्रेन राहतोय महाराष्ट्र स्टेट. ठीक आहे. पण मग झारखंड, ओडिसा, छत्तीसगड त्याला प्रमोट करता, इव्हन कर्नाटक ऑल्सो. ठीक आहे. मग टेक्नॉलॉजिकल रेस्ट्रिक्शन्स दो दॅट इज व्हेरी मच ऑब्वियस फॉर मोस्ट ऑफ दिस केस, बट येस टेक्नॉलॉजिकल लिमिटेशन्स एक आहेत की ज्याच्यामुळे काय होतंय की आपण त्याला इफेक्टिव्हली यूज करू शकत नाही किंवा डील करू शकत नाही. पण मग आता कन्क्लुजन काय करणार किंवा मग त्याला फर्दर पॉइंट्स काय करणार, तर थिंग इज की इथे मग आपण काय काय स्टेट म्हणून काय काय इनिशिएटिव्ह घेतोय, राईट. मग आपण मायनिंगचे ऑप्शन्स करतोय, मग आपण ग्रीन मायनिंग मेथड्स प्रमोट करतोय. ठीक आहे. मग या ज्या मेथड्स असतील, राईट, किंवा हे जे स्टेजेस आहेत, स्टेप्स आहेत, मग ते आपल्याला इथे मेन्शन करणं मस्ट आहे. कसं आपण मायनिंगचा जीडीपी सुद्धा वाढू शकतो, सो दॅट $1 ट्रिलियन इकॉनॉमी आपण लवकरात लवकर होईल आणि अल्टिमेटली भारताचा जो डेव्हलप्ड नेशनचा टॅग आहे तो आपण लवकरात लवकर घेऊ. ठीक आहे. सो मग कन्क्लुजन, निष्कर्षामध्ये तुम्ही असे पॉईंट जर का ऍड केले, ग्रीन मायनिंग हा वर्ड आलाच पाहिजे, दॅट आय कॅन सजेस्ट यू. ठीक आहे. मग ग्रीन सस्टेनेबल मायनिंग दॅट गिव्स यू ए गुड इनफ. सो सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट सुद्धा करा, काही शेअर पण करा, अजून लोकांना याचा फायदा होईल. विश यू ऑल द बेस्ट फॉर. थँक्यू.